चांदवड चौफुली परिसरात अवैध गोवंश तस्करी, चालक पोलिसांच्या ताब्यात। चांदवड तालुक्यात अवैध गोवंश वाहतुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून तस्करांची दहशत आता थेट पोलिसांपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे। गोवंश तस्करी रोखण्यासाठी कारवाई करणाऱ्या पोलिसांवरच वाहन घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये करण्यात आल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे। शनिवारी पहाटे चांदवड चौफुली आणि चांदवड घाट येथे या धक्कादायक घटना घडल्या। पहिली घटना पहाटे 5च्या सुमारास नाशिक मालेगाव महामार्गावरील चांदवड चौफुली परिसरात घडली। पोलिसांनी संशयावरून टाटा सफारी MH15 DC 1002 हे वाहन थांबवून तपासणी केली असता त्यात 5 गोवंश आढळून आले। पोलिसांनी चालकाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी थेट पोलिसांच्या दिशेने वाहन चालवत पळ काढण्याचा प्रयत्न केला। यात पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावले। या प्रकरणी पोलीस कर्मचारी योगेश देशमाने यांच्या फिर्यादीवरून विसबा उबेद खान याकूब खान आणि फैजल उर्फ फैजान खान सलीम खान या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी कारवाई दरम्यान 5 गोवंशांसह टाटा सफारी वाहन जप्त केले असून सुमारे 3,28,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। दुसरी घटना सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास चांदवड घाट परिसरात घडली। पोलीस हवालदार गोविंद राऊत आणि त्यांचे सहकारी गस्त घालत असताना संशयित वाहनाची माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी MH09 BE 8080 क्रमांकाची कार अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने पोलिसांच्या इशाराकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगात शासकीय वाहनालाच धडक दिली। या धडकेत काही पोलीस कर्मचारी जखमी झाले, तरीही पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करत वाहन ताब्यात घेतले। तपासणीमध्ये कारमध्ये 4 गोऱ्हे आढळून आले। या प्रकरणी अबू सुफियान अब्दुल करीम अन्सारी आणि मोहम्मद इरफान मोहम्मद अल्ताफ अन्सारी यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे। सलग घडलेल्या या 2 घटनांमुळे चांदवड तालुक्यात गोवंश तस्करांचे जाळे अधिक सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे। पोलिसांवर हल्ला करण्याइतपत तस्कर बेधडक झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे। गिरणा वार्ता न्यूज, मुख्य संचालक खुशाल देवरे, कळवण।